नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश हा जी-आय टॅगसाठी अर्ज करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश जी-आय टॅगसाठी अर्ज करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. आणि आता अंदमान निकोबारने निकोबारी होडी हस्तकलेच्या जी-आय टॅगसाठी अर्ज केलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता या प्रश्नात काय विचारलेलं आहे, तर इस्रोद्वारे PSLV-C54 मोहिमेअंतर्गत एकूण किती उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे? तर आता हे जे इस्रोद्वारे PSLV-C54 मोहीम राबवण्यात आलेली आहे, त्या अंतर्गत एकूण 9 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि याचं प्रक्षेपण कोठून करण्यात आलेलं आहे? तर श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह ओशनसॅट आणि 8 नॅनो उपग्रहांचा समावेश होता. आणि हे मिशन भारतासाठी महत्त्वाचं का आहे? तर आता शास्त्रज्ञांनी प्रथमच 2 कक्षेत उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये प्रथम ओशनसॅट या उपग्रहाला 742 किलोमीटर उंचीवर सोडण्यात आलेला आहे आणि नंतर रॉकेटला खाली आणून उर्वरित 8 उपग्रह 513 ते 528 किलोमीटर उंचीवर सोडण्यात आलेले आहेत. आणि आता जे PSLV रॉकेट आहे याचं हे 56वं मिशन होतं आणि PSLV XL या प्रकारातील हे 24वं मिशन होतं. हे दोन्ही पॉईंट नोट करून घ्या. आणि आता या मोहिमेअंतर्गत जे उपग्रह सोडण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. पहिला उपग्रह पहा ओशनसॅट. आता या ओशनसॅटचं एकूण वजन किती आहे? तर 1117 किलोग्राम इतकं याचं वजन आहे. आणि आता या उपग्रहाचा उपयोग काय होणार आहे? तर समुद्राचा अभ्यास करणे, तसेच हवामानातील बदल आणि चक्रीवादळांचे निरीक्षण करणे, वाऱ्याच्या प्रवाहाचा डेटा गोळा करणे, या सर्व क्रिया या ओशनसॅटद्वारे करण्यात येणार आहेत. आणि आता हा जो ओशनसॅट EOAS-6 उपग्रह आहे, हा उपग्रह ओशनसॅट शृंखलेतील दुसऱ्या उपग्रहाची जागा घेणार आहे. आणि तसेच या भारतीय उपग्रहाबरोबरच अजून 2 भारतीय उपग्रह पाठवण्यात आलेले आहेत. त्यांची नाव काय आहे? तर आनंद आणि थिबॉल्ट अशी त्यांची नाव आहेत. आणि आता हा जो आनंद उपग्रह आहे हा पिक्सेल कंपनीचा आहे आणि याचं वजन किती आहे? तर 16.51 किलो इतकं याचं वजन आहे. आणि तसेच हा जो थिबॉल्ट उपग्रह आहे त्यामध्ये 2 उपग्रह आहेत पहा थिबॉल्ट नावाचे, एक थिबॉल्ट 1 आणि दुसरा थिबॉल्ट 2. आणि आता हे जे उपग्रह आहेत ते कोणत्या कंपनीचे आहेत? तर ध्रुव स्पेस या कंपनीचे हे उपग्रह आहेत आणि यांचं वजन किती आहे? तर 1.45 किलोग्राम इतकं याचं वजन आहे. आणि याबरोबरच यामध्ये 4 उपग्रह हे अमेरिका या देशाचे आहेत. आणि आता हे जे 4 उपग्रह असणार आहेत हे इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणार आहेत आणि याचं वजन किती आहे? तर 17.92 किलोग्राम इतकं याचं वजन आहे. आणि तसेच यामध्ये भूतानचा सुद्धा एक उपग्रह आहे आणि त्याचं नाव काय आहे? तर INS-2B असं या उपग्रहाचं नाव आहे आणि याचं वजन 18.28 किलो इतकं आहे. लक्षात राहू द्या, यामध्ये अमेरिकेच्या 4 आणि भूतान या देशाच्या एका उपग्रहाचा समावेश आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता 2023 मधील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? तर आता 2023 मधील भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे अब्देल फताह एल-सिसी असणार आहेत. आणि आता जे अब्देल फताह एल-सिसी आहेत हे कोण आहेत? तर हे इजिप्तचे राष्ट्रपती आहेत. आणि आता भारताच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, जी भारतामध्ये G20 परिषद होणार आहे त्यामध्ये सुद्धा इजिप्त या देशाला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि याबरोबरच भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांच्या राजनीतिक संबंधाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि यावर्षी त्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. तर ठीक आहे, हे तिन्ही पॉईंट लक्षात राहू द्या. आणि पहा, तुम्हाला हे माहिती आहे का, ज्यावेळेस पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलं होतं? तर त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकोर्नो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, 1952, 1953 आणि 1966 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणत्याही परदेशी नेत्याला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. आणि आता 2022 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताने 5 मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना आमंत्रित केलं होतं. आणि आता तुम्हाला परीक्षेमध्ये जोड्या लावामध्ये मागील जे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते त्याविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सुद्धा नोट करून घ्या. 2021 मध्ये बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
पण त्यांनी कोरोनामुळे ही भेट रद्द केलेली होती. आणि 2020 मध्ये ब्राझीलचे प्रेसिडेंट बोल्सोनारो हे प्रमुख पाहुणे होते. 2019 मध्ये सिरिल रामाफोसा हे प्रमुख पाहुणे होते आणि 2018 मध्ये आसियान संघटनेच्या 10 देशांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं आणि 2017 मध्ये यूएईचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद हे प्रमुख पाहुणे होते. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्ही आता नोट करून घेतले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. 5 विश्वचषकामध्ये गोल करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर आता 5 विश्वचषकामध्ये गोल करणारा जगातील पहिला खेळाडू हा क्रिस्टियानो रोनाल्डो ठरलेला आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी याआधी 2006, 2010, 2014 आणि 2018च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सुद्धा गोल केलेला आहे. आणि यावेळेसचा आता 2022 मधील त्यांचा फिफा वर्ल्ड कप मधील 18वा सामना होता आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी गोल केलेला आहे. आणि आता त्यांनी फिफा विश्वचषकाच्या 18 सामन्यामध्ये एकूण किती गोल केलेले आहेत? तर 8 गोल केलेले आहेत. आणि तसेच रोनाल्डो आता फिफा विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशासाठी गोल करणारे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू सुद्धा ठरलेले आहेत. आणि ते कोणत्या देशाचे आहेत हे महत्त्वाचा पॉईंट आहे, तर नोट करून घ्या. रोनाल्डो हे पोर्तुगाल या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच प्रस्तुत करण्यात आलेल्या नवीन विधा सुरक्षा विधेयकानुसार खोटी तक्रार केल्यास किती दंड आकारण्यात येईल? तर आता हे जे नवीन विधा सुरक्षा विधेयक आहे त्यानुसार एखाद्या तक्रारदाराने खोटी तक्रार केल्यास त्याला 10,000 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. आणि तसेच एखाद्या व्यक्तीच्या विधेचा गैरवापर केल्यास त्याला 50 कोटी ते 500 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि तसेच या विधेयकातील काही महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत? तर यामध्ये विधामंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे मंडळ असणार आहे हे दिवाणी न्यायालयाप्रमाणे काम करेल. आणि तसेच नियमाच्या अंमलबजावणीसाठी विधा संरक्षण अधिकारी आणि स्वतंत्र विधा लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि तसेच याबरोबरच माहिती अधिकार 2005 मध्ये दुरुस्ती करण्याची तरतूद देखील या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. आणि पहा, याआधी सुद्धा 2019 मध्ये केंद्र सरकारने विधा सुरक्षा विधेयक मांडलं होतं. आणि ते विधेयक का मांडलं होतं? तर खाजगीपणा हा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. आणि आता विधा संरक्षणासाठी कायदेशीर चौकट तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाद्वारे केंद्र सरकारला करण्यात आले होते. आणि त्यासाठीच 2017 मध्ये न्यायाधीश BN श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. आणि त्या समितीच्या शिफारसीवरून एक विधेयक तयार करण्यात आलं होतं. आणि ते विधेयक 11 डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मांडण्यात आलेलं होतं. पण त्यावेळी टीका झाल्यामुळे ते विधेयक मागे घेण्यात आलं होतं आणि आता 2022 मध्ये ते विधेयक पुन्हा मांडण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 21 मध्ये हमी दिलेल्या जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्यामध्येच खाजगीपणाचा अधिकार देखील समाविष्ट आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणत्या राज्याने वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड पटकावला आहे? तर आता हा जो रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड आहे हा केरळ या राज्याने पटकावलेला आहे. आणि आता हा जो अवॉर्ड आहे हा केरळ या राज्याला स्ट्रीट प्रोजेक्टसाठी देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार स्ट्रीट प्रोजेक्ट अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जलसंधारण उपक्रमासाठी दिला जातो. आणि जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार आता यावेळेस केरळ या राज्याला मिळालेला आहे. आणि केरळविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर पिनाराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. आणि केरळमध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क आणि पंपडम शोला नॅशनल पार्क हे केरळ या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये काय विचारलेलं आहे? तर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा कोणत्या जिल्ह्यातून सलग 7व्यांदा निवडून आले आहेत? तर आता नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा हे आता धनकुटा या जिल्ह्यातून सलग 7व्यांदा निवडून आलेले आहेत. हे सुद्धा लक्षात राहू द्या, ते कितव्यांदा निवडून आलेले आहेत? तर सलग 7व्यांदा ते धनकुटा जिल्ह्यामधील दादेलधुरा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत? तर नेपाळी काँग्रेसचे ते प्रेसिडेंट आहेत. आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सागर ढकाल यांचा 12,000हून अधिक मताधिक्यांनी पराभव केलेला आहे. आणि तसे शेर बहादूर देउबा यांनी आपल्या 5 दशकाच्या राजकीय कारकिर्दीत एकही लोकसभा निवडणूक हरलेली नाही. आणि तसेच ते सध्या नेपाळचे 5व्यांदा पंतप्रधान म्हणून सध्या पद भूषवत आहेत. आणि पहा, नेपाळ या देशामध्ये 2015 मध्ये राज्यघटना लागू करण्यात आली होती आणि तेव्हापासूनची ही
दुसरीच निवडणूक आहे. आणि आपण आता इथे नेपाळ या देशाविषयी बोलत आहोत. तर नेपाळविषयी हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. तर नेपाळ आणि भारत यांची एकमेकाशी एकूण किती सीमा संलग्न आहे? तर एकूण 1751 किलोमीटरची सीमा या दोन देशाची एकमेकाशी संलग्न आहे. आणि नेपाळ या देशाशी भारतातील कोणकोणत्या राज्याच्या सीमा संलग्न आहेत? तर हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या 5 राज्यांचा समावेश आहे. आणि तसेच नेपाळची राजधानी काय आहे? तर काठमांडू ही राजधानी आहे. राष्ट्रपती कोण आहेत? तर विद्यादेवी भंडारी. पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आहेत. आणि नेपाळचं चलन काय आहे? तर नेपाळी रुपया हे नेपाळ या देशाचं चलन आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या बँकेला अटल पेन्शन योजनेअंतर्गत लक्षणीय नोंदणीसाठी PFRDA कडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर नुकताच आता हा पुरस्कार कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला मिळालेला आहे. आणि आता ही जी अटल पेन्शन योजना आहे ही कधी सुरू करण्यात आली होती? तर 9 मे 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि या योजनेचा उद्देश काय आहे? तर सर्व भारतीयांसाठी विशेषतः गरीब, विशेषाधिकार नसलेल्या आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि तसेच या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या व्यक्तीचं वय हे 18 ते 40 दरम्यान असावे. आणि आता या योजनेमध्ये सामील झाल्यानंतर त्या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर 1,000 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत किमान हमी पेन्शन प्रदान करण्यात येते. आणि जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ही रक्कम देण्यात येते. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच चर्चेत असलेला बाली यात्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आता हा उत्सव ओडिशा या राज्यामध्ये साजरा केला जातो. आणि ओडिशामधील कटक या प्रदेशामध्ये याचं आयोजन केलं जातं. आणि सध्या आता हा बाली यात्रा उत्सव चर्चेमध्ये काय आहे? तर नुकतंच आता या उत्सवामध्ये 2100 विद्यार्थ्यांनी 35 मिनिटात 23,000 कागदी बोटा बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. आणि त्यासाठी आता हा सध्या बाली यात्रा उत्सव चर्चेमध्ये होता. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान नसीम अल बहर हा नौदल सराव आयोजित केला जातो? कोणता नौदल अभ्यास आहे? तर नसीम अल बहर असं याचं नाव आहे. आणि हा युद्धाभ्यास भारत आणि ओमान या दोन देशादरम्यान साजरा केला जातो. आणि यावेळेस या युद्धाभ्यासाची ही कितवी आवृत्ती होती? तर 13वी आवृत्ती होती. आणि हा युद्धाभ्यास यावेळेस ओमानच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता. आणि तसेच हा जो युद्धाभ्यास आहे हा भारत आणि ओमान या देशामध्ये 1993 पासून आयोजित करण्यात येत आहे. आणि याआधी म्हणजे 2019 मध्ये हा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात आला होता? तर भारतातील गोवा या राज्यामध्ये हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला होता. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारतीय लष्कराच्या कोणत्या कमांडने राजस्थानमध्ये शत्रुनाश या सरावाचे आयोजन केले? तर नुकतेच आता भारतीय लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने राजस्थानमध्ये शत्रुनाश या सरावाचे आयोजन केलेलं आहे. आणि आता हा जो भारतीय लष्कराचा दक्षिण पश्चिम कमांड आहे याचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय राजस्थानमधील जयपूर येथेच आहे. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या. सेंट्रल कमांड बोर्डचं मुख्यालय लखनौ येथे आहे. पूर्व कमांडचं मुख्यालय कोलकाता, उत्तर कमांडचं उधमपूर, दक्षिण कमांडचं पुणे, पश्चिम कमांडचं चंडी मंदिर आणि आर्मी ट्रेनिंग कमांडचं मुख्यालय शिमला येथे आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.